मुंबईमध्ये ही बैठक घ्यावी, चर्चा करावी असं सांगण्यात आलं आहे। मनोज जरांगे पाटील नागपूरला जाणार असल्याची माहिती आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, मनोज जरांगे पाटील ज्यांनी मोठा लढा उभारलेला होता मराठा आरक्षणासाठी, ते आता शेतकऱ्यांच्या या आंदोलनामध्ये सामील होणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। कारण मनोज जरांगे पाटलांनी दिवाळी आधीच इशारा दिला होता, जर कर्जमाफी केली नाही तर आपण एक मोठं आंदोलन शेतकऱ्यांसाठी उभारू असं ते म्हणाले होते। आणि आता आज आपण अचानकपणे नागपूरकडे निघालात, काय कारण आहे? आता कळालं की तिथल्या आंदोलकांना काही त्रास होतो, शेतकरी सगळा नागपूरला बसल्याचं, आणि ज्यावेळेस अटीतटीची वेळ असते त्यावेळेस आपण आपल्या शेतकरी मायबापांसाठी सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे। तिथली परिस्थिती कशी झाली नागपूरची, काय झाली, तिथं गोरगरीब दिव्यांग अपंग बांधव बसले, तिथं शेतकरी वर्ग बसला सगळा, आणि तिथं त्यांना खूप आता अटीतटीची वेळ आहे असं म्हणायला हरकत नाही। मग त्या टायमाला असं खमक्यावनी खंबीरपणानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे। म्हणून आता तातडीनं आम्ही लगेच नागपूरकडं निघालो, कारण तिथं शेतकऱ्यांचं मत म्हणणं वेदना आपण जाणून घेतल्या पाहिजे आणि त्यांना साथ दिली पाहिजे। या दृष्टिकोनातून आता आम्ही नागपूरकडं लगेच तातडीनं निघालो। दादा, आज आपण अचानकपणे नागपूर तर आपण बघितलेलं आहे, मनोज जरांगे पाटील हे तातडीनं निघालेले आहेत नागपूरकडे। त्याच्यामुळे जेव्हा मनोज जरांगे पाटील या आंदोलकांसोबत असतील त्यावेळेला नेमकी काय स्थिती असेल, मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक सुद्धा आणखी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमण्याची शक्यता आहे। पहिल्या दिवशी तुम्ही अमरावतीहून आले? मी काल अमरावती सीएम सोबत चर्चा केल्याची माहिती आहे, फोनवरून चर्चा करतो असं ते म्हणाले होते। त्यामुळे आता काही निर्णय झालाय का याकडे लक्ष आहे। बच्चू कडू बोलतायत। तर सरकारच्या शिष्टमंडळाची कडूंसोबत चर्चा सुरू आहे, मात्र त्याच वेळेला आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करा असं बच्चू कडूंनी म्हटलेलं होतं। आणि त्यासंबंधी आपण मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून चर्चा करू असं शिष्टमंडळानं म्हटलेलं होतं। बच्चू कडू जेव्हा म्हणतील तेव्हा सरकारची चर्चेची तयारी आहे। मुंबईमध्ये मीटिंग झाली तर सर्व अधिकारी उपस्थित राहतील असं सरकारकडून सांगितलं जात आहे। उद्या म्हटलं तर उद्या किंवा 30 तारखेला मुंबईमध्ये बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांची राज्यमंत्र्यांतर्फे बच्चू कडूंना सूचना असल्याची माहिती सुद्धा समोर येते। राज्यमंत्री जे बच्चू कडूंसोबत चर्चा करण्यासाठी आलेले आहेत त्यांच्याकडून ही सूचना, मुख्यमंत्र्यांनी जो संदेश दिलाय तो बच्चू कडूं पर्यंत पोहोचवण्यात आला आहे। आणि त्याच्यामध्ये जेव्हा बच्चू कडू म्हणतील त्यावेळेला चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचं सांगण्यात आलंय। बच्चू कडूंनी चर्चा केली आहे, त्यामुळे त्यांचा निर्णय नेमका काय याकडे लक्ष आहे। भर पावसामध्ये बच्चू कडू यांनी ठिय्या मांडला। त्यांच्या समवेत मोठ्या प्रमाणामध्ये हे जे आंदोलक आहेत, शेतकरी आंदोलक आपल्याला दिसून येत आहेत। कांद्याला किमान प्रति किलो 40 रुपयांचा दर द्या, कांद्यावरची निर्यात बंदी हटवा, यासह वेगवेगळ्या मागण्या बच्चू कडूंच्या आहेत। कालपासून ते नागपूरमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत। आज खरं तर सुमोटो दखल घेतली होती न्यायालयाच्या खंडपीठानं, आणि त्यानुसार 6 वाजेपर्यंत, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सर्व रस्ते मोकळे करा असे आदेश न्यायालयानं दिलेले होते। मात्र 6:02 न्यायालयाचा आदेश बच्चू कडूंपर्यंत पोहोचला, या आंदोलकांपर्यंत पोहोचला, आणि त्यानंतर सुद्धा आम्ही माघारी फिरणार नाही, आमचं हे आंदोलन स्थगित करणार नाही असं बच्चू कडूंनी सांगितलेलं होतं। जिथं व्यवस्था केली जाईल त्या ठिकाणी आमचा हा लढा सुरूच राहील असं या सर्व नेत्यांनी सांगितलेलं होतं। आणि त्यानुसार भर पावसामध्ये या मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे। त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी हे शिष्टमंडळ आलं खरं, मात्र आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्यासंबंधी निर्णय घ्या असं बच्चू कडूंनी सांगितलेलं होतं। आणि त्यानुसार या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून चर्चा केली, आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही आता शब्द दिलेला आहे। तर बच्चू कडू जेव्हा म्हणतील तेव्हा सरकारची चर्चेची तयारी आहे असं मुख्यमंत्र्यांनी या राज्यमंत्र्यांकरवी बच्चू कडूंपर्यंत आपला संदेश पोहोचवलेला आहे। आणि मुंबईमध्ये मीटिंग झाली तर सर्व अधिकारी उपस्थित राहतील असं सुद्धा
मुख्यमंत्री म्हणतात। त्यामुळे पुढे नेमकं काय होणार याकडे लक्ष आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय तिमांडे हे थेट नागपूरमधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। उदय, काय सांगाल, बच्चू कडूंनी काही निर्णय घेतलाय का? आंदोलनाची आता पुढची दिशा नेमकी काय असू शकते? शिष्टमंडळासोबत, सरकारच्या शिष्टमंडळासोबत बच्चू कडू यांच्या शिष्टमंडळाची गेले अर्धा तास त्याची चर्चा सुरू आहे। भर पावसामध्ये देखील ही चर्चा सुरू होती। दोन्ही राज्यमंत्री पंकज भुयार आणि आशिष जयस्वाल यांनी जे आहे ते मुख्यमंत्र्यांचा निरोप सरकारकडून दिला होता। मात्र उदय आपल्याला तिकडचा ऑडिओ देता येईल का? कारण बच्चू कडू या ठिकाणी काही सूचना देत आहेत, बोलताना दिसत आहेत। तिकडचा आवाज आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येईल? अरे भाऊ शांत राहा ना जरा, बाकी चालू आहे। आंदोलन सोडून कुठून जाऊन आले तुम्ही माहिती आहे ना? दादा तिकून दिला तुमचं इकडे होणं बाजूला लाईव्ह चालू आहे ना, तुमच्याच लाईव्ह चालू आहे ना, आमच्या घरची बाजूला आम्ही जो उचललेला आम्ही दिले शांत राहणं बच्चू कडू काही सूचना देत होते या सर्व आंदोलकांना, त्याचबरोबर चर्चा करत होते आणि त्यांनी इथं रस्त्यामध्येच भर रस्त्यामध्ये चर्चा सुरू केलेली होती। पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडे। उदय, नेमकी काय चर्चा झालेली आहे शिष्टमंडळ आणि बच्चू कडूंमध्ये? काही ठरलंय का? उदय, माझा आवाज येतोय? तर उदय तिमांडे हे त्याच ठिकाणावरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। त्यांचे प्रत्येक अपडेट आपण त्यांच्याकडून घेत राहणार आहोत। मात्र ही दृश्य आपण बघतोय, थोड्याच वेळापूर्वीची दृश्य आहेत। या ठिकाणी शिष्टमंडळ हे आलेलं होतं बच्चू कडूंसोबत चर्चा करण्यासाठी आणि त्यांनी आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करा असं म्हटलं। त्यानुसार मुख्यमंत्र्यांसोबत या शिष्टमंडळाची चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर आता बच्चू कडू नेमका काय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे। तर जेव्हा बच्चू कडू म्हणतील त्यावेळेला आम्ही चर्चेसाठी तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडूंपर्यंत संदेश पोहोचवलेला आहे। उद्या किंवा 30 तारखेला मुंबईमध्ये बैठक घेऊन आपण तोडगा काढू असं मुख्यमंत्र्यांनी राज्यमंत्र्यांकरवी संदेश बच्चू कडूंपर्यंत पोहोचवलेला आहे। त्यामुळे मुंबईमध्ये बैठक घ्या असं मुख्यमंत्री म्हणतात। अशामध्ये आता बच्चू कडू हे जे आंदोलन या ठिकाणी उभारलेलं आहे, मोठ्या संख्येने आंदोलक शेतकरी इथं जमलेले आहेत, या सगळ्यांना सोडून मुंबईमध्ये येणार का या मीटिंगसाठी? आणि ही मीटिंग नेमकी कधी होणार, ही बैठक नेमकी कधी होणार आणि त्याच्यामध्ये काय तोडगा निघणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर शिष्टमंडळानं आधी बच्चू कडूंसोबत चर्चा केली आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता। मात्र बच्चू कडू यांनी आमच्या मागण्या मान्य करा अशी एक अट ठेवल्यानंतर या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केलेली आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा संदेश बच्चू कडूंपर्यंत पोहोचवलेला आहे। बच्चू कडू म्हणतील तेव्हा सरकारची चर्चेची तयारी असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे मुख्यमंत्र्यांकडून। त्यामुळे आता बच्चू कडू नेमकी कोणती वेळ देणार, ते मुंबईला येणार का या चर्चेसाठी, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण नागपूर जी महाराष्ट्राची उपराजधानी आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने हे सर्व शेतकरी
जमलेले आहेत, आंदोलन करताना दिसत आहेत. महाएल्गार पुकारलेला आहे 2 दिवसांपासून बच्चू कडूंनी आणि मोठ्या संख्येने प्रतिसाद या मोर्चाला मिळताना दिसतोय. अशामध्ये नागपूरमध्ये आज काल आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी पाहायला मिळालेली होती. जिकडे पाहावं तिकडे रास्ता रोको, रेल रोको सुद्धा काही ठिकाणी करण्यात आला होता आणि अशामध्ये न्यायालयानं या सगळ्या आंदोलनाची दखल घेतली, सुमोटो दखल घेतली आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रस्ते मोकळे करा असे आदेश दिले होते. त्यानुसार आता बच्चू कडू यांना या मैदानापर्यंत आणण्यात आलं आहे. मात्र ते भर रस्त्यामध्ये शिष्टमंडळासोबत चर्चा करताना दिसले.